वेलकम ऑल, हॅपी मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज 13 मे पासून आपला रेकीचा फ्री रेकी लेवलवर हा क्लास सुरू होणार आहे. आणि मी हा क्लास जरी तुम्हाला फ्री मध्ये शिकवत असली तरी सुद्धा तुमचं कमिटमेंट सुद्धा तेवढंच महत्वाचे आहे. माझे 7 तास, 7 ते 8 तास जाणार आहेत, तसे तुमचे सुद्धा 7 तास जाणार आहेत. मग या 7 तासाचा उपयोग आपण 7 किंवा 8 तासाचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत? तो उपयोग आपण स्वतःसाठी, इतरांसाठी आणि आपल्या घरातल्या लोकांसाठी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनीच कमिटमेंट करायचं आहे आणि त्यांनीच हे सेशन अटेंड करायचंय. सेशन अटेंड करताना तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे, कारण आपण एनर्जीवर बोलतोय. आणि जसं की मी अटेंडमेंट देते ऑनलाईन, ऑनलाईन अटेंडमेंट केव्हा पॉसिबल होतं की जेव्हा रेकी लेवल 2-3 मध्ये डिस्टन्सने आपण रेकीचं हिलिंग देऊ शकतो, तसंच डिस्टन्सने अटेंडमेंट देऊ शकतो. म्हणजेच काय, तर या एनर्जीज ट्रान्सफर होत असतात एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमांमध्ये. आणि म्हणूनच मी सांगितलेलं की व्हिडिओ ऑन ठेवा, कारण पॉझिटिव्ह एनर्जीज तुमच्यापर्यंत पोहोचतात. ठीक आहे. सो ज्यांना ते कळलं ते ऍक्सेप्ट करतील आणि तसं ते इम्प्लिमेंट करतील. ठीक आहे. येस. सो आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आज आपण रेकीवर लगेच नाही बोलणार आहोत, कारण रेकीपर्यंत पोहोचण्याआधी आपण त्याच्यासाठी कॅपेबल आहोत का, खरोखरच रेकी शिकण्यासाठी आपण आपली ती पात्रता आहे का, ते आपण चेक करूया. कारण रेकी शिकताना किंवा रेकी शिकण्यापूर्वी आपण स्वतःला थोडंसं मार्क करायचंय, स्वतःला ऑब्झर्वेशन करायचंय स्वतःचं, की मी त्याच्यासाठी कॅपेबल आहे का. सो आपण एक छोटीशी टेस्ट घेऊया. सगळे रेडी आहेत? तुमचा फिजिकल हँड मला दिसायला पाहिजे सगळ्यांचा. येस. ओके. चलो. थँक्यू सो मच. येस. एकच मिनिट. येस. अगेन वेलकम ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटर. तुमच्या सगळ्यांचंच इथे स्वागत आहे. आणि मला हे आवडणारं एक सेंटेन्स आहे, वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. जर तुमची इच्छा असेल तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कंडिशन मध्ये तुम्ही मार्ग काढू शकता. कुठल्याही सिच्युएशन मधून तुम्ही मार्ग काढू शकता. चलो. सो स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि रेकीद्वारे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळून जे जे उत्तम आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला त्याचा लाभ हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. सो आज आपण स्वतःला क्लिन्झिंग करणार आहोत. आता ही क्लिन्झिंग प्रोसिजर काय आहे? तुम्हाला इथे समोर 2 ग्लास दिसत आहेत. एका ग्लासमध्ये डस्ट आहे आणि एक ग्लास प्युअर आहे. ठीक आहे. आता इथे होतंय काय, जो एक ग्लास ज्याच्यामध्ये डस्ट आहे, सगळ्यांनी आपले हँड डाऊन करा. संपदा, समीक्षा, शीतल हँड डाऊन करा. इमोजीवाला हँड डाऊन करा. सो एका ग्लासमध्ये डस्ट दिसते आणि एक ग्लास क्लीन आहे. जो डस्ट दिसतो ज्या ग्लासमध्ये, ते आपण आहोत. व्हाय? कारण अजून आपलं माइंड, आपली बॉडी पूर्णपणे पॉझिटिव्ह नाहीये, त्याचं पूर्णपणे शुद्धीकरण नाही झालेले आहे काहीतरी एक आध्यात्मिक पॉवर शिकण्यासाठी. सो त्याची एक टेस्ट आहे. ती टेस्ट बघूया, त्या टेस्टमध्ये कोण कोण पास होते. आता मी सांगेन तुम्हाला, तुमच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अनुभव त्यांना घ्यावे लागतात, काहीतरी खाचखळगे येतात. कोण ना कोणतरी असं असतं की आपल्या दुःखाला कारणीभूत असतं. येस ऑर नो? बरोबर ना? कारण आपण जे जीवन जगत असतो ते जीवन जगताना आपल्या कर्मानुसार काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आहेत तसेच ॲज इट इज ॲक्सेप्ट कराव्या लागतात. तिथे आपलं चॉईस नसतं. सो बाय डिफॉल्ट या सगळ्या आपल्याकडे आलेल्या असतात. आणि मग हे जीवन जगताना आपल्याला असं वाटतं, मीच काय असं वाईट केलंय? किंवा मी काही कोणाचं बिघडवलं नाहीये, मी काही कोणाचं वाईट नाही केलं, तर माझ्याच बाबतीत हे असं का होतंय? पण आता आपल्याला काय करायचंय, मी आधीच सांगितलेलं की तुमच्याकडे एक पेन आणि नोटबुक असायला पाहिजे. आहे का सगळ्यांकडे समोर? येस. व्हेरी गुड. चला, बाकीचे सगळे छान दाखवतात मला नोटबुक. व्हेरी गुड. चलो. येस. आणि हिंदीवाले कोण कोण आहेत बरं? हिंदीचे सगळे सेशन माझे पेड असतात. रेकी लेवल 1 हा जो सेशन आहे तो माझा 3,000चा कोर्स होता, पण मी तो फ्री दिलेला आहे. का फ्री दिलेला आहे तुम्ही पुढे सांगेन तुम्हाला. ठीक आहे. सो हिंदी मधले जे आहेत, ज्यांना मराठी नाही समजत, आम्हाला हिंदीमध्ये सेशन पाहिजे, सो हिंदीचे सगळे सेशन माझे पेड आहे.
मराठीमध्ये लेवल 1 हा सगळ्यांना फ्री दिलेला आहे. ठीक आहे? येस. आता तुमच्याकडे जे पेन आणि नोटबुक आहे त्याच्यावर त्या लोकांची नावं लिहायची आहेत, की ज्या लोकांनी तुमचं आयुष्य खराब केलंय असं म्हणू शकतो, स्पॉईल केलंय असं म्हणू शकतो किंवा ते कारणीभूत आहेत तुमच्या आत्ताच्या दुःखाला. सो त्यांची नावं लिहायची आहेत तुम्हाला. एक लिस्ट बनवायची आहे. बघूया कोणाकोणाच्या लिस्टमध्ये ते किती-किती मेंबर्स येतायत. सो राइट डाउन. आणि मला फक्त हाताने नंबर सांगायचे आहेत. किती तुमच्या लिस्टमध्ये आहेत. ठीक आहे? आज फक्त आणि फक्त आपल्यासाठी हा दिवस असणार आहे आणि म्हणूनच सगळं घरातलं काम बाजूला सारून आपण 1 तास फक्त स्वतःसाठी द्यायचे. ओके. झाल्यावर मला सांगा. आणि चॅट बॉक्समधले मेसेज आता बंद करा. इकडे लक्ष द्या. स्वाती आवाज कमी नाही येत आहे. माझा आवाज प्रॉपर आहे. आवाज प्रॉपर आहे ना माझा? कोणीतरी चॅट बॉक्समध्ये सांगा प्लीज. येस, येस, येस. गौरी मॅडम म्हणतात आवाज प्रॉपर आहे. कारण माझा नेटवर्कचा काही इश्यू नाही. माझं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ते. मे बी तुमचा नेटवर्कचा इश्यू असेल. ओके. चला आता स्टार्ट झालेला आहे. ऋतुजा 6 आहेत. ओके. स्वाती 3 आहेत. प्रिया 2 आहेत. सँडी 6 आहेत. ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी रिमूव्ह करा, लिव्ह करा आणि पुन्हा जॉइन करा. कारण तुम्ही प्रॉपर कनेक्ट केलेलं नाहीये. बऱ्याच लोकांची 6, 3, 2, 7 अच्छा एस जो कोण आहेत त्यांची 7 आहे. येस कोण आहेत बरं? मला येस बघायला आवडेल. कुठे आहेत येस? फक्त येस असं नाव लिहिलं. आता मला कसं कळणार ते येस कोण आहेत? कोण आहे बरं येस? त्यांचे 7 आहेत. ओके 7च्या वर कोणाचीच नाहीत आय थिंक. येस आय होप 7च्या वर कोणाचीच नाहीयेत. 7 आहे. कोण आहे बरं येस? त्यांनीच फक्त हँड रेज करा. बहुत दुश्मन पाल लिए. ओके चलो. ओके ऑफिसमध्ये सो नॉट पॉसिबल. ओके नो प्रॉब्लेम. फक्त ऐका मग. डोंट वरी. हां. आता काय करायचंय? लिस्ट तुम्ही तुमच्या समोर आहे रेडी? ओके. नाऊ क्लोज युअर आईज. सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे. येस सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे. सो त्या पर्सनला आठवायचंय ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. त्याआधी एक दीर्घ श्वास घ्या आणि हळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचंय, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचंय. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळणार आहेत. जे कॉन्सन्ट्रेट आहेत, जे प्रॉपर करणार आहेत त्यांनाच मिळणार आहे. सो सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. त्या पर्सन्सला किंवा त्या व्यक्तींना आठवण करायचं आहे जे तुमचे शत्रू आहेत, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे. तो क्षण आठवा, ज्या क्षणी तुमचा आणि त्यांच्यामध्ये वाद झालेला होता. तो इव्हेंट आठवा, ज्या इव्हेंटला ती व्यक्ती जबाबदार होती. तो क्षण आठवायचा आहे, तो व्यक्ती आठवायचा आहे आणि तो इव्हेंट आठवायचा आहे, ज्या तुमच्या दुःखाला कारणीभूत होत्या, जबाबदार होत्या.
येस. काय होतंय? राग येतोय, चीड येते. तुमच्या दुःखाला जी व्यक्ती कारणीभूत आहे, जबाबदार आहे, त्या व्यक्तीचा आता तुम्हाला राग येतोय. किती लोकांना राग येतोय, चीड येतोय, त्याने हात वर कर. तो प्रसंग, तो इव्हेंट अजूनही आठवला तरी अजून आम्हाला राग येतोय, चीड येतोय, अशा किती व्यक्ती आहेत? ओके. आता त्याच व्यक्तींना मी एक प्रश्न विचारते. ज्या व्यक्तींचा तुम्ही राग राग करताय, त्या व्यक्तींची त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती आहे की नाही? येस ऑर नो? फक्त एवढंच आन्सर द्या मला. येस ऑर नो मध्ये आन्सर द्या. येस, स्टार्ट करा चॅट बॉक्समध्ये. ज्या व्यक्तींचा तुम्ही राग करताय, त्या व्यक्तींची प्रगती आहे की नाही? येस, 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 येस. मॅक्झिमम आन्सर आलेला आहे येस. का आहे बरं त्यांची प्रगती? कारण त्या व्यक्तींनी तुम्हाला दुखवलंय, पण ती व्यक्ती त्याच्या मनातून विसरली आहे या सगळ्या गोष्टी. तुम्हाला त्रास दिले, दुखवलंय, व्हॉटेव्हर सगळं विसरले. पण तुम्ही त्याचं भांडवल करून तुमच्या मनामध्ये ते ठेवलेलं आहे कुठेतरी आणि त्याचा परिणाम असा होतोय, की अजून अद्याप तुमची हवी तशी प्रगती झालेली नाही किंवा तो ब्लॉकेजेस तुमच्या मनामध्ये, तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या 7 चक्रामध्ये बसलेला असल्यामुळे तुम्हाला तुमची व्हावी तशी ग्रोथ अजून सुद्धा झालेली नाहीये. हातातोंडाशी आलेला घास तुमचा निघून जातो. येस ओर नो? प्रामाणिकपणे सांगा. येस. समीक्षा म्हणतात येस, कोमल म्हणतात येस, सँडी म्हणतात येस. मग हे सगळं का होतंय बरं? येस, थँक यू सो मच. का होतंय हे सगळं? सो आपण एक विसरतोय. जेव्हा आपण त्या व्यक्तींना माफ करत नाही, त्यामुळे नुकसान कोणाचं होतंय? आपला स्वतःचा. आणि म्हणून स्वार्थ म्हणून थोडासा आपल्याला इथे स्वार्थी व्हावं लागणार आहे. स्वार्थ म्हणून आपण त्या व्यक्तींना माफ करायचंय. बरं, ही माफी त्या व्यक्तीच्या समोर जाऊन मागायची आहे का आपल्याला? अजिबात नाही. माफ करायचं आहे त्या व्यक्तीला. कोणाद्वारे? या युनिव्हर्सद्वारे. कारण आपण मागितलेली माफी या युनिव्हर्सद्वारे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असते. आपले कर्मास क्लिअर होतात, आपले ब्लॉकेजेस निघून जातात आणि म्हणूनच आपल्याला ती माफी मागायची आहे. ही प्रोसिजर तुम्ही आजपासून करून तर बघा. नाही तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस झाले तर माझं नाव नाही. एवढं मी 100% गॅरंटेड तुम्हाला सांगते. सो हू आर नाऊ रेडी? कितीही वाईट वाटत असेल तुम्हाला, की मी त्या व्यक्तीला माफ करू शकत नाही. या व्यक्तीमुळे आज माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, स्पॉईल झालंय आणि तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीला माफ करा. पण येस, डेफिनेटली आपल्या स्वार्थासाठी आपल्याला त्या व्यक्तीला माफ करायचंय. सो कोण-कोण रेडी आहे या प्रोसिजरमध्ये? आज आपल्याला ती एक प्रोसिजर करायची. कोण-कोण रेडी आहे? येस, 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 येस. ओके, चलो मॅक्सिमम रेडी आहेत. सो जे लोकं रेडी आहेत त्यांच्यासाठी ही प्रोसिजर आहे. बघूया काय आहे ही प्रोसिजर. चला. येस. थँक यू सो मच. कारण प्रगती कोणाची व्हायला पाहिजे? आपली. सो जर आपली प्रगती व्हायला पाहिजे, तर सॉरी, त्या व्यक्तीला त्या वेळेला माफ करणं फार गरजेचं आहे. इथे स्वार्थ आपला आहे, त्या व्यक्तीचा नाही. त्या व्यक्तीने आपल्याबद्दल काहीच मनामध्ये ठेवलं नाहीये. आपल्याला फसवले आणि ती व्यक्ती गेलीये. पण ते गिल्ट, ते रिग्रेट त्या व्यक्तीच्या मनात कुठेही नाही, पण आपल्या मनात खूप आहे, की या फलाना व्यक्तीने मला फसवलंय, माझ्याशी फ्रॉड केलंय आणि त्यामुळे ब्लॉकेजेस कुणाच्या शरीरामध्ये निर्माण झाले? आपल्या स्वतःच्या. आणि ज्या क्षणी आपल्या 7 चक्रासवर, आपल्या बॉडीजवर ब्लॉकेजेस क्रिएट होतात, त्या क्षणी आपली प्रगती खुंटते. हा एक नियम आहे, तो लिहून घ्या. आणि म्हणूनच आज आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. काय आहे ती प्रोसेस? ज्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होतोय, ज्याने आपल्याला प्रचंड त्रास दिलाय, यातना दिलाय, वेदना दिल्यात, त्यांना सांगायचंय आज मी या रेकीच्या माध्यमातून तुला माफ करीत आहे. आणि काय ती प्रोसिजर आहे? सो येस, सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. डोळे बंद करायचे. कारण आपण मागितलेली माफी हे युनिव्हर्स त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. ठीक आहे? चलो.
डोळे बंद करायचे. जी लोक प्रामाणिकपणे हे सगळं करणार आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. हे युनिवर्स, हे डिवाइन एनर्जी, आज मी एवढ्या वर्षात 10-15 वर्षांमध्ये ज्या व्यक्तीबद्दल मनात द्वेष, ईर्ष्या, चीड निर्माण केली होती, रागराग निर्माण केला होता आणि त्यामुळे ओव्हरऑल त्रास फक्त आणि फक्त मलाच होत होता. पण आज मी ठरवलंय या रेकीच्या माध्यमातून त्या प्रत्येक व्यक्तीला, ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिलाय कळत न कळत, मला दुःख दिलंय, त्या प्रत्येक व्यक्तीची, त्या प्रत्येक व्यक्तीला आज मी माफ करणार आहे, माफ करणार आहे, माफ करणार आहे. येस युनिवर्स, ही माफी मागण्यासाठी मला स्ट्रेंथ दे, शक्ती दे. आज त्या प्रत्येक व्यक्तीला मी माफ केलेलं आहे, मी माफ केलेलं आहे, माफ केलेलं आहे. आपला लेफ्ट हँड आपल्या हार्ट चक्रावर ठेवायचे, हार्टवर ठेवायचे. हे युनिवर्स, खरोखरच मी आज त्या प्रत्येक व्यक्तीला माफ केलेलं आहे, माफ केलेलं आहे, माफ केलेलं आहे. जेव्हा आपण मनापासून एखाद्याला माफ करू लागतो तेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या ऑरामध्ये आणि आपल्या 7 चक्रांमध्ये जिथे जिथे कुठे बिघाड असतो, जिथे जिथे कुठे निगेटिव्ह एनर्जी असते, ब्लॉकेजेस असतात, ते हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतात. आणि या अफर्मेशनद्वारे, या एनर्जीद्वारे आपण त्या निगेटिव्ह एनर्जी पासून कायमस्वरूपी डिटॅच व्हायला लागतो. सो जेवढ्या लवकर या एनर्जी पासून आपण डिटॅच व्हायला सुरुवात करतो तेवढी ती एनर्जी आपल्याला अफेक्ट करत नाही. ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या 7 चक्र, ऑरा आणि शरीरातून बाहेर पडायला लागते आणि पुन्हा एकदा नव्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये, आपल्या ऑरामध्ये प्रवेश करू लागते आणि तसं आपल्याला इनर पीस मिळायला लागतं, आपली प्रगती व्हायला लागते. आणि म्हणूनच आज या युनिव्हर्सला साक्ष ठेवून मी त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करतेय, माफ करतोय, माफ करते. थँक यू युनिव्हर्स, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. येस, नाउ ओपन युअर आईज. ज्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये 7 ते 10 नावं होती, तर त्यांनी बऱ्याच प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या स्वतःमध्ये स्टोअर करून ठेवली होती. ज्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये फक्त 1-2 नावं होती, तर ती निगेटिव्हिटी कमी होती. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या निगेटिव्ह एनर्जीचं पर्सेंटेज काढू शकता आणि म्हणूनच आजपासून ही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला कायमस्वरूपी आपल्यापासून दूर करायची आहे. सेशन संपल्यानंतर तो पेज आपल्याला पूर्णपणे फाडून टाकायचा आहे डस्टबिनमध्ये. आता ती नावं वाचल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खेद किंवा दुःख होणार नाही, कारण खऱ्या अर्थाने आता तुम्ही त्यांना माफ केलेलं आहे. पुन्हा एकदा ती लिस्ट रीड करा, बघा तुमच्या मनावरचं ओझं कमी झालेलं आहे का. येस, गौरी म्हणतात येस, व्हेरी गुड. गौरीनी थंब दाखवलेला आहे त्यांचा. नेहा म्हणतात येस, व्हेरी गुड. थंब दाखवायचंय मला इथे. रुपाली म्हणतात येस, जान्हवी म्हणतात येस. ओके, येस. आणि ज्यांनी अजूनही माफ केलेलं नाहीये तर येस,
युनिव्हर्सला अजून मान्य नाही. युनिव्हर्सला वाटतंय की अजून सुद्धा तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये राहावं, कारण तुमचा कर्म अजून बॅलन्स झालेला नाही. आणि ज्यांनी मनापासून माफ केलेला आहे त्यांचा कर्म बॅलन्स होण्याची ही वेळ आलेली आहे. ओके. त्याचबरोबर आता एक छोटंसं उदाहरण देते मी तुम्हाला. एक आध्यात्मिक गुरु होत्या आणि त्यांच्याकडे एक व्यक्ती आली की मला असे असे दुःख आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये, सो त्याच्यावर काहीतरी सोल्युशन सांगा. ते म्हणाले चालेल ठीक आहे, तुम्ही उद्या या, मी तुम्हाला एक प्रोसिजर सांगते. सो त्यांनी काय केलं, त्याने सांगितलं 2 पिशव्या कॅरी करायच्यात आणि उद्याच तुम्ही एक जेवढे तुमचे शत्रू आहेत, तुमच्या लिस्टमध्ये जेवढी नावं आहेत, की ती नावं ऐकल्यानंतर किंवा त्यांचं नाव घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला राग येतो, जशी मी प्रोसिजर तुम्हाला सांगितली. तर त्यांची एक लिस्ट काढा. सो ठीक आहे, त्याप्रमाणे एक लिस्ट निघाली. त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचे 10 शत्रू होते. मग 10 शत्रू होते. मग त्यांनी सांगितलं, "ठीक आहे, आता 10 शत्रू आहेत तुझे, तर 10 बटाटे घेऊन ये मार्केटमधून." 10 बटाटे आणले. आता काय करायचं? आता त्या बटाट्यांवर प्रत्येकाची नावं लिही. ओके, नावं सुद्धा लिहून झाली. आता काय करायचं? आता त्या दोन्ही कॅरी बॅग, एक रिकामी आणि एक भरलेली, अशा दोन्ही कॅरी बॅग रोज तुम्हाला तुझ्याबरोबर कॅरी करायच्या आहेत. तुला ज्या क्षणी वाटलं, की मी याला माफ केलं, तर तो बटाटा त्या दुसऱ्या पिशवीमध्ये टाकायचा. म्हटलं ठीक आहे. अशा प्रकारे त्या 2 कॅरी बॅग त्याने घेतल्या आणि सकाळी ऑफिसमधून निघताना ती कॅरी बॅग हँडल करावी लागायची. ऑफिसमध्ये सुद्धा ती कॅरी बॅग ठेवायला लागायची आणि प्रवास करताना प्रवासामध्ये, बसमध्ये, व्हेइकल्समध्ये सुद्धा ती कॅरी बॅग त्यांना कॅरी करायला लागायची. म्हणजेच नियम काय होता, जिथे कुठे तुम्ही जाल तिथे सगळीकडे ती कॅरी बॅग तुम्हाला कॅरीच करावी लागेल. ही एक कंडिशन होती. तर आधी त्यांना काही वाटलं नाही, त्यांना छान वाटलं, बाबा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, मी कॅरी करू शकतो. पण जसे 7-8 दिवस झाले, ऑब्व्हियसली 7-8 दिवस झाल्यानंतर बटाटे कुसू लागतात. ती प्रोसिजर चालू होते. सो त्याप्रमाणे ते बटाटे कुसू लागले, सडू लागले. तसा त्याच्यातून घाणेरडा वास यायला लागला. आणि 10 दिवसानंतर तर त्याच्यातून अळ्या पडल्या आणि त्या अळ्या अक्षरशः बाहेर बाहेर यायला लागल्या. मग आता मला सांगा, त्या अळ्या पडू लागल्यानंतर तुम्ही ते कॅरी करू शकता का? त्या उग्र वास तो सहन करू शकता का? 10 दिवसांचा तो उग्र वास तुम्ही सहन करू शकत नाही. ते बटाटे कॅरी करू शकत नाही. मग एवढ्या वर्षाचं ते दुःख, तो राग तुम्ही कॅरी करू शकता का? आणि आजपर्यंत तुम्ही तुम्ही तेच कॅरी करत आलेला आहात. येस ओर नो? आणि त्यामुळेच आपली प्रगती कुठेतरी खुंटली आहे, जे आपल्याला आधी माहीत नव्हतं. मला पण हे माहीत नव्हतं ॲक्चुअली. मला जेव्हा हे कळायला लागलं, मी त्याच्यावर सगळं इम्प्लिमेंट केलं, तेव्हा ती व्यक्ती जी माझ्या दुःखाला कारणीभूत होती, ती माझ्या समोर आली 10 वेळा, तरी मला काही वाटत नव्हतं. बिकॉज मी त्यांच्याकडे इग्नोर केलं, मी त्यांना माफ केलं. सो जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींना माफ कराल, इग्नोर कराल, तेव्हा तुमची प्रगती निश्चित आहे. हे अगदी 100% खरं आहे. सो आता कोण-कोण रेडी आहे? येस. थँक यू सो मच. थँक यू सो मच. ओके. आणि म्हणूनच आज आपल्याला फॉरगिव्हनेस म्हणजेच काय? त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला माफ करायचंय. आपलं जे डोकं आहे त्याला क्लीन करायचंय. कारण हे रिकामं माठ आहे. ह्या माठाला आपल्याला स्वच्छ करणं आधी गरजेचं आहे आणि स्वच्छ केलं, की त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी ओताल ते शुद्धच असणार आहे. सो जेवढं तुम्ही नॉलेज घ्याल ते शुद्धच असणार आहे. आणि आधी काय होतं त्याच्यामध्ये डस्ट होती. डस्टमध्ये किती पाणी ओता तुम्ही, तरी काय होणार आहे? ते दूषितच पाणी राहणार आहे. पण आज आपण या फॉरगिव्हनेस प्रार्थनेतून त्या सगळ्याचं शुद्धीकरण केलेलं आहे. पटतंय का सगळ्यांना? ओके. चला. आता आपण फॉरगिव्हनेस त्यांना माफ तर केलेलं आहे. आता पुढे काय? कुठलं असं एक जोरदार माध्यम आहे, एक पॉवरफुल माध्यम आहे, की ज्याच्याद्वारे खरोखरच
आपल्या आयुष्यातले हे दुःख हळूहळू कमी व्हायला लागतात आणि आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट, चांगला रिझल्ट आपल्या आयुष्यात मिळायला लागतो. येस, चला नेक्स्ट आपलं स्लाइड आहे. आपण सगळ्यांना फॉरगिव्ह केलंय. आता पुढे काय? तर आहे हो ओ पोनो प्रेयर. काय आहे ही प्रेयर? आणि ही प्रेयर खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये ते बदल घडवून आणणार आहे का? की मॅडम काहीही सांगतायत बरं? ही एक एवढी पॉवरफुल प्रेयर आहे, की जर तुम्ही कोण इथे ट्रेनर असेल, तर मे बी त्यांना माहीत असेल. जे ट्रेनिंग फील्डमध्ये असतील त्यांना माहीत असेल, की तुम्ही कुठल्याही ट्रेनिंग क्षेत्रामध्ये असाल, तर हे जे तुम्ही पे करता, जवळ-जवळ एक ट्रेनिंग 2.5-2.5, 2-2 लाखाचं असतं. तर त्या ट्रेनिंगमध्ये ही प्रार्थना पहिली दिली जाते. म्हणजे बघा एवढी पॉवरफुल प्रेयर मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. पण ज्याचं गांभीर्य ज्याला कळलं, तेच पुढे जातं. ते लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय करायचं आणि ही होपोनो आहे काय? सो बघा, आपलं रिलेशनशिप कुठल्याही प्रकारचं असू शकतं. हसबंड वाईफचं रिलेशनशिप किंवा तुमचा बॉस, एम्प्लॉयीचं रिलेशनशिप, बहीण-भावाचं रिलेशनशिप, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड कुठलंही रिलेशनशिप. सो या सगळ्या रिलेशनशिपला जर हील करायचं असेल तुम्हाला, तर ही प्रेयर फार महत्वाची भूमिका बजावत असते. बघा काहींच्या आयुष्यामध्ये काही रिलेशनशिप खूप सुखद अनुभव घेऊन येतात, तर काहींच्या बाबतीत खूप दुःखद घटना घडलेल्या असतात. जसं की लग्न. काहींच्या आयुष्यामध्ये खूप छान सुंदर असा टर्निंग पॉइंट असतो. तर तेच लग्न काहींच्या आयुष्य बिघडवणारं असतं, उद्ध्वस्त करणारं असतं. बरोबर ना? मग काहींना पश्चाताप करण्याची वेळ येते, "अरे, मी का लग्न केलं आणि या व्यक्तीबरोबरच का केलं?" पण ही जर प्रेयर तुम्ही करताय, खूप सिंपल प्रेयर आहे. या प्रेयरमुळे हजारो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून आलेले आहेत. तर काय आहे ही प्रेयर? ते आता आपण बघूया. होओपोनोपोनो प्रेयर म्हणजे नक्की काय आणि कोण आहेत बरं हे? त्यांच्याबद्दल आज जाणून घेऊया. सर हे आहेत डॉक्टर हॉलिन आणि त्यांनीच ही होओपोनोपोनो प्रेयर शोधून काढलेली आहे. ही जपानमधली सगळ्यात युनिक टेक्निक आहे. आता आपण बघूया काय आहे. अमेरिका आणि युरोपमधलं एक बेट आहे हवाई. तिथे डॉक्टर हॉलिन हे एक सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत होते. आणि त्यांची एक अशी ख्याती होती, की त्यांच्याकडे जे कोणी पेशंट येत होते, तर ते बरेच होऊन जात होते. त्याच हॉलिनमध्ये एक दुसरं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये बरेच असे पेशंट होते, खुंखार असे ज्यांनी बरेच क्राईम केले होते, बलात्कार केले होते, बऱ्याच वाईट अशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या. आणि त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास कोणीही नर्सेस किंवा डॉक्टर्स जात नसत आणि गेले तरी गिव्ह करत असत. कारण ती लोकं एवढी खुंखार होते, एवढे क्रिमिनल होते, की त्यांना त्यांच्यासमोर दुसरं कोणीही डॉक्टर किंवा नर्स टिकत नव्हत्या. मग अशा वेळेला काय करायचं? आता तिकडे पेशंटवर पेशंट वाढले होते. मग तिकडच्या मॅनेजमेंटला थोडंसं टेन्शन आलं होतं, की आता करायचं काय? सो तिकडच्या मॅनेजमेंटने डॉक्टर हॉलिन यांना विचारलं. सो डॉक्टर हॉलिन म्हणाले, "ठीक आहे, मी तयार आहे." मग त्याने विचारलं, त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला काय लागणार आहे का?" ते म्हणाले, "काही नको. मला फक्त त्यांचे फाइल्स द्या, त्यांचे रेकॉर्ड्स द्या." ते म्हणाले, "ठीक आहे." मग त्याप्रमाणे डॉक्टर हॉलिनकडे एक-एक रुग्ण येत होता. त्यांचे जे सिक्युरिटी होते, ते सिक्युरिटी एक-एक रुग्णाला, पेशंटला आणत होते. ते पेशंट एवढे सायको होते, की जे काही मिळेल ते फेकून मारत मारत होते. एवढे वाईट कंडिशनमध्ये ते होते. सो त्यामुळे त्यांना सिक्युरिटी आवश्यक होती. एक-एक पेशंट येत होता आणि त्यांना त्यांच्या डॉक्टर हॉलिन यांच्याकडे जात होता. डॉक्टर हॉलिन काय करत होते, त्या पेशंटला फक्त बघत होते आणि त्यांची फाईल चेक करत होते आणि त्या फाईलमध्ये काहीतरी पुटपुटत होते. अशा प्रत्येक फाईल त्यांच्यासमोर टेबलावर आल्या. एक-एक फाईल करता सगळ्या फाइल्स फिनिश झाल्या. कालांतराने एक 2-4 महिन्यानंतर तिकडे असं बघण्यात आलं, की जेवढे पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये आले होते, ते सगळे पेशंट बरे होऊन घरी जात होते. त्यांनी आपापले गुन्हे सुद्धा कबूल केले होते. जी काही त्यांची पनिशमेंट होती, ती पनिशमेंट त्यांनी भोगून आपले गुन्हे कबूल करून एक चांगला माणूस म्हणून ती लोकं पुन्हा समाजात वावरायला लागले होते. सो काय टेक्निक होती ती? डॉक्टर हॉलिन कुठली अशी टेक्निक वापरत होते? सो डॉक्टर हॉलिन यांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारली होती. एक्सेप्ट युअर रिस्पॉन्सिबिलिटी.
काय बरं होती ती? काय ते पुटपुटत होते? तर हो ओपोनोपोनो प्रेयर ही हवाईमधील पुरातन टेक्निक आहे. जपानमधील एक पुरातन टेक्निक आहे. याआधी आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगितलं आहे, की सगळ्यांना माफ करा. माफ केल्यामुळे आपली प्रगती होते. पण आपल्याला आपल्या देशातलं कौतुक काय? बरोबर ना? जेव्हा ती गोष्ट बाहेरच्या देशातून येते, तेव्हा आपल्याला कौतुक वाटतं. जसं की आपल्या देशातला योग अमेरिकेतून आला, तेव्हा तो योगा झाला आणि तो फेमस झाला. मुळात तो कुठला? आपल्या देशातला. तसंच याच पद्धतीने ही होओपोनोपोनो प्रेयर जेव्हा हवाईमधून आली, जपानमधून आली, तेव्हा ती जास्त फेमस झाली. आणि म्हणूनच जेव्हा जेवढे मनापासून तुम्ही इतरांना माफ कराल किंवा कळत-नकळत आपण सुद्धा कधीतरी कोणाला तरी दुखावलेलं असतं. तेवढं आपण मोकळे होतो. माफी मागितल्यामुळे आणि माफ केल्यामुळे आपण मोकळे होतो. आपले जे ब्लॉकेजेस असतात ते दूर व्हायला लागतात आणि म्हणूनच माफी मागणं आणि माफ करणं खूप महत्वाचं मेजर रोल प्ले करतं. आणि त्यासाठी ही जबाबदारी आजपासून आपणच घ्यायची आहे, की माझ्या दुःखासाठी मीच कुठेतरी जबाबदार आहे. आपण काय करतो ब्लेम करतो कोणाला तरी. आईला करतो, वडिलांना करतो, तुझ्यामुळेच झालं, तूच माझं लग्न ठरवलं, तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं. नाही, ते केवळ मेडिएटर आहेत, ते केवळ माध्यम आहेत. खरे कोण आहोत? आपण. आपला कुठला कुठेतरी कर्मा चुकीचा होता आणि कर्मा बॅलन्स करणं याच जन्मात तो करावा लागतो. आणि त्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती जबाबदारी आजपासून आपण घ्यायची आहे, की माझ्या दुःखाला किंवा माझ्या सुखाला आजपासून मीच कारणीभूत असणार आहे. सो ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळे तयार आहात का? येस. कोणाकोणाला वाटतंय, की मी ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहे? येस. ज्या लोकांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत, त्यांच्याबद्दल मी सांगू शकते आणि ज्यांनी व्हिडिओ ऑन केलेले आहेत, पुढे जाऊन त्यांच्याच प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहेत. बरेच आपले पुढे इंटरॅक्ट सेशन असणार आहेत. ते केवळ मला आता मी व्हिडिओ बघितल्यावर मला कळणार आहेत कोणाकोणाचे व्हिडिओ ऑन आहेत. सो केवळ त्यांच्याच प्रश्नाची उत्तरे ती दिली जाणार आहेत. कारण बिकॉज दे आर कमिटेड. ठीक आहे? येस. सो सगळे रेडी आहात तुम्ही? सगळ्यांनी माफ केलंय का? पहिलं ते सांगा. ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं हे सेशन रेकॉर्डेड जे सेशन आहे तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळेल. ठीक आहे? सो जे काही वर्किंग आहेत, नॉन वर्किंग आहेत, त्या सगळ्यांना संध्याकाळपर्यंत मिळणार आहेत. कारण आता दुसरी माझी बॅच असणार आहे लगेच. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? हां, येस. आता एकच मिनिट. येस, तुमचे प्रश्न मी घेणार आहे. डोंट वरी. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर असेल? तर सांगा मला. ओके, थँक यू सो मच. सो आजचं रेकॉर्डिंग मी इथे स्टॉप करते. आज तुम्हाला कळालं असेल, की आपलं आजपासून सर्वांगीण शुद्धीकरण झालेलं आहे. आपण माफ केलेलं आहे आणि ज्यांना कळत-नकळत आपल्याकडून दुखावलं गेलं असेल, तर त्यांची सुद्धा आपण मनोमन माफी मागितलेली आहे. माध्यम कोण आहे? हे युनिव्हर्स. ठीक आहे? सो येस, आपण आज हा सेशन कंप्लीट केलेला आहे. आता थोडक्यात माझ्याबद्दल मी सांगते. 2013 पासून मी या फील्डमध्ये आहे, ऑकल्ट सायन्समध्ये आहे. मी रेकी ग्रँड मास्टर, वास्तू कन्सल्टंट, मनी रेकी ग्रँड मास्टर, डाउजिंग एक्सपर्ट, न्यूमरोलॉजिस्ट, एंजल मास्टर ट्रेनर, त्याचबरोबर टॅरोट कार्ड रीडर आणि ट्रेनर आणि लाईफ कोच आहे. बऱ्याच मॉडॅलिटीज मी शिकवते, पण त्यातल्या त्यात माझा आवडता सब्जेक्ट आहे रेकी, वास्तू आणि न्यूमरोलॉजी. ठीक आहे? सो आता पुढे बघूया, की मी ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून माझे क्लासेस घेत असते. पण आता केवळ मी ऑनलाईन आलेली आहे. कारण ऑनलाईनमध्ये जगाच्या पाठीवर कितीही व्यक्तींना आपण कनेक्ट होऊ शकतो. ठीक आहे? सो अशा प्रकारे एक माझं छोटंसं सक्सेस आहे. ते जे तुमच्यासमोर मी आता प्रेझेंट केलेलं आहे. अशा प्रकारे हे माझं एक बुक आहे. रहस्य सुखी जीवनाचे वास्तू आणि न्यूमरोलॉजीद्वारे, अंकशास्त्राद्वारे. सो हे झालं माझं एक माझी एक सक्सेस स्टोरी. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं, की रेकी लेव्हल 1 हा क्लास फ्री का आहे? हे जाणून घेण्याची इच्छा असेल ना तुमची?
की मी फ्री का ठेवलेलं आहे? कोणाकोणाच्या मनात आलेलं आहे, की मॅडम आधी तर याची फी 3,000 होती. आता आता तुम्ही हा सेशन पूर्णपणे फ्री का ठेवलाय? कोणाकोणाला वाटतंय? येस. त्याचं रिझन मी आता देते तुम्हाला. हां. थँक यू सो मच. हां. बरं. एकच मिनिट. येस. थँक सो मच. पण हा सेशन आता इथे संपूया आणि मी तुमच्या क्वेशनचा आन्सर देते. कारण मग रेकॉर्डिंग आपलं खूप लेंथी होतं. ओके. सो थँक यू सो मच.